सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणुकांसंदर्भातला सगळ्यात मोठा निकाल दिलेला आहे। निवडणुकीला कोणत्याही पद्धतीत स्थगिती नाही। निवडणुकांना परवानगी असली तरी काही अटींसह न्यायालयाने ही परवानगी दिलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाला या निवडणुका पुढे नेण्यास सांगितलेलं आहे। तर 50% मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी निवडणुका होणार नाहीत। मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदा आणि पालिकांमध्ये निवडणुका नाही असं कोर्टाने सांगितलंय। 50%च्या आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदा निवडणुका होतील। जिथे इलेक्शन नोटिफाय झाले नव्हते, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कॉर्पोरेशन्स, तर तिथे इलेक्शन घ्यायला सांगितल्यात। फक्त त्या 50%च्या ब्रीज जिथे होत्या तिथे घ्यायच्या नाही सांगितल्या। जिथे विदिन 50% लिमिटमध्ये आहेत त्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कॉर्पोरेशनचे इलेक्शन होणार आहेत। आणि ऑलरेडी ज्या म्युनिसिपल काउन्सिल आणि नगर परिषदा, नगर पंचायताचं इलेक्शन नोटिफाय झालंय तिथल्या पण सब्जेक्ट टू आउटकम केला जिथे ब्रीच होतं। इलेक्शन्स जे काही होणार आहेत ते 50%ची लिमिट फॉलो करून होणार आहेत। बरोबर आहे, म्हणजे महापालिका पण जिथे 50%च्या वर ब्रीच होते लिमिट तिथलं इलेक्शन होणार नाही आहे। 50% आरक्षण ओलांडलेल्या संस्था कोणत्या आहेत तर 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 57 नगर परिषद पंचायती आणि 2 महानगरपालिका ज्या चंद्रपूर आणि नागपूर या आहेत।